गीता गीता अध्यायातील संजयाने सांगितलेले किती श्लोक व कोणकोणत्या अध्यायात आले आहेत त्यांचे नंबर खालीलप्रमाणे. अध्याय ते पहिला अर्जुन. हा? काल झालं होतं ना आपलं. दुसरा प्रश्न घ्या ना. हा. पाठवलं मी त्याच्यावर. हो हो, दुसरा प्रश्न घ्या. दुसरा घेऊ का? हं, ठीक आहे. हं. सोडवले लागेल. हा. एक मिनिट हा. हो हो. ओम शांत सु- निशंको निर्भयमनाने प्रचंड स्वामी वळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत कपिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नीन काय स्वयंक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेविना काळाने त्याला पटलो. ताई, पहिल्या परीक्षेचं ना का दुसऱ्या परीक्षेचं? दुसऱ्या दुसऱ्या परीक्षेचं ते. हा, दुसरं नाही सोडवलं मी. बर पहिल्याच आहे मी अजून. बर, कोणी अजून सोडवलं आहे? मग तो मग जो स्वधर्म सर्व गुण संपन्न आहे व ज्याचे सांगोपांग पालन केले आहे त्याच्या बाबतीत अधिक काय सांगायचे. स्वधर्मपद कोणत्या धर्माचे वाचक आहे. वर्ण आश्रम स्वभाव व परिस्थिती यांना अनुसरून असे ज्या मनुष्याचे जे कर्मशास्त्राने ठरविले आहे तेच त्याच्यासाठी स्वधर्म होय. तात्पर्य असे की खोटेपणा, कपट, चोरी, हिंसा, ठकविणे, व्यभिचार इत्यादी निषिद्ध कर्मे हा तर कुणाचा स्वधर्म होऊ शकत नाही आणि काम्य कर्मे ही कुणाची अवश्य कर्तव्ये नव्हेत. त्यामुळे त्यांची गणना येथे कुणाच्याही स्वधर्मात येत नाही. याशिवाय ज्या वर्णाचे किंवा आश्रमाचे विशेष धर्म सांगितले गेले आहेत त्यांचा दुसऱ्या वर्ण आश्रमाच्या मनुष्यांना अधिकार नाही. त्या त्या वर्ण आश्रमाच्या मनुष्यांचे वेगवेगळे स्वधर्म आहेत. ज्या कर्मामध्ये द्विजांचा अधिकार सांगितला आहे ती वेदाध्ययन आणि यज्ञादी कर्मे द्विजांच्यासाठी स्वधर्म होत आणि ज्यांचा सर्व वर्ण आश्रमातील स्त्री पुरुषांना अधिकार आहे ते ईश्वर भक्ती, सत्य भाषण, माता पित्यांची सेवा, मन इंद्रियांचा संयम, ब्रह्मचर्य पालन, अहिंसा, अस्तेय, संतोष, दया, दान, क्षमा, पवित्रता आणि विनय इत्यादी सामान्य धर्म हे सर्वांचे स्वधर्म होत. ज्या मनुष्य समुदायात वर्णाश्रम व्यवस्था नाही आणि जे वैदिक सनातन धर्म मानत नाहीत त्यांच्यासाठी स्वधर्म व परधर्माची व्यवस्था कशी करता येईल. खरे तर वर्णाश्रमाची व्यवस्था सर्व मनुष्य समुदायात असायला हवी आणि वैदिक सनातन धर्म ही सर्व मनुष्यांना मान्य असला पाहिजे. म्हणून ज्या मनुष्य समुदायात वर्ण आश्रम यांची व्यवस्था नाही त्यांचे स्वधर्म व परधर्म यांचा निर्णय करणे कठीण आहे. तथापि यावेळी धर्म संकट उपस्थित झालेले आहे आणि गीतेमध्ये सर्व मनुष्यांच्या उद्धाराचा मार्ग सांगितलेला आहे. या संदर्भात असे म्हणता येईल की ज्या मनुष्याचा ज्या जातीत किंवा समुदायात जन्म होतो, ज्या माता पित्याच्या रजवीर्यापासून त्याचे शरीर बनते, जन्मापासून कर्तव्य समजण्याची योग्यता येईपर्यंत ज्या संस्कारामध्ये त्याचे पालनपोषण होते आणि पूर्वजन्माचे जसे कर्मसंस्कार असतात त्यांना अनुकूल असा त्याचा स्वभाव बनतो आणि त्या स्वभावाप्रमाणेच जीवन निर्वाहाच्या कर्मामध्ये त्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. म्हणून ज्या मनुष्य समुदायात वर्णाश्रम व्यवस्था नाही त्यामध्ये मनुष्याचा स्वभाव व परिस्थिती यांना सापेक्ष अशी ज्याच्यासाठी जी विहित कर्मे आहेत म्हणजे त्यांची या लोकी आणि परलोकी उन्नती होण्यासाठी एखाद्या महापुरुषाने जी कर्मे उपयुक्त मानली आहेत, ज्या कर्मांचे चांगल्या उद्देशाने कर्तव्य समजून आचरण केले जाते, जी कर्मे दुसऱ्यांच्या धर्माला व हिताला बाधक नाहीत, तसेच मनुष्य मात्रासाठी जे सर्वसामान्य धर्म मांडले आहेत तोच त्याचा स्वधर्म होय आणि त्यांच्यासाठी जी कर्मे दुसऱ्यांना विहित आहेत व त्याला विहित नाहीत तो त्याचा परधर्म होय. स्वधर्म या पदाबरोबर विगुण या विशेषणाचा उपयोग करण्याचे काय प्रयोजन आहे. विगुण हे पद गुणांची कमतरता असल्याचे द्योतक आहे. क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणे, दुष्टांना दंड देणे इत्यादी आहे. त्यात अहिंसा आणि शांती इत्यादी गुणांचा अभाव वाटतो. त्याचप्रमाणे वैश्याच्या शेती इत्यादी कर्मामध्येही हिंसा इत्यादी दोषांचे बाहुल्य आहे. म्हणून ब्राह्मणांच्या शांतीपूर्ण कर्मापेक्षा ती विगुण म्हणजे गुणहीन आहेत. तसेच शूद्रांची कर्मे वैश्य व क्षत्रिय यांच्यापेक्षाही खालच्या पातळीची आहेत.
त्याशिवाय ती कर्मे करताना एखादा भाग सुटणे हे अनुष्ठानातील वैगुण्य आहे. वरील प्रमाणे स्वधर्मामध्ये गुणांचे व अनुष्ठानाचे वैगुण्य असल्यासही तो परधर्मापेक्षा कल्याणप्रद आहे. हीच भावना दाखविण्यासाठी स्वधर्म या पदाबरोबर विगुणा हे विशेषण लावले आहे. आपल्या धर्मामध्ये मरणे सुद्धा कल्याणप्रद आहे याचा भावार्थ या विधानाद्वारे असे दर्शविले आहे की जर स्वधर्म पालनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही आणि जन्मभर त्याचे मनुष्याने पालन केले तर त्याला आपल्या भावनेप्रमाणे स्वर्ग वा मुक्ती मिळते. आणि यात अधिक सांगणे नकोच. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यावरही तो आपल्या धर्मापासून ढळला नाही अशी आणि त्यामुळे त्याचे मरण ओढवले तरी ते मरणही त्याचे कल्याण करणारे ठरते. इतिहास व पुराणे यामध्ये अशी पुष्कळ उदाहरणे सापडतात. त्यामध्ये स्वधर्म पालनासाठी मरणाऱ्यांचे व मरे तोपर्यंत कष्ट सहन करणाऱ्यांचे कल्याण होते असे सांगितले आहे. राजा दिलीप याने क्षात्र धर्माचे पालन करताना एका गायीसाठी सिंहाला आपले शरीर अर्पण करून अभिष्ट प्राप्त केले. राजा शिबी याने शरणागत रक्षणरूपी स्वधर्माचे पालन करण्यासाठी एका कबुतराच्या बदली आपल्या शरीराचे मांस ससाण्याला देऊन मरण पत्करले आणि त्यामुळे त्याला अभिष्ट सिद्धी प्राप्त झाली. प्रल्हादाने भक्तिरूपी स्वधर्माचे पालन करण्यासाठी अनेक प्रकारची मृत्यूची साधने आनंदाने स्वीकारली आणि त्यामुळे त्याचे परम कल्याण झाले. अशा प्रकारची आणखीही पुष्कळ उदाहरणे मिळतात. महाभारतात म्हटले आहे, न जातु कामान्न भयान्न लोभात धर्म तेजे जीवितस्यापि हेतोः नित्यो धर्मः सुख दुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य नित्यः. म्हणजे मनुष्याने कोणत्याही प्रसंगी कामनेमुळे, भयामुळे, लोभामुळे किंवा जीवन रक्षणासाठी सुद्धा धर्माचा त्याग करू नये. कारण धर्म नित्य आहे आणि सुख दुःख हे अनित्य आहे. तसेच जीव नित्य आहे आणि जीवनाचा हेतू अनित्य आहे. म्हणून मरणाचे संकट आले तरी मनुष्याने हसत हसत मृत्यू पत्करला पाहिजे, परंतु स्वधर्माचा त्याग कोणत्याही परिस्थितीत करू नये. यातच त्याचे सर्व प्रकारे कल्याण आहे. दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे या म्हणण्याचा अभिप्राय याद्वारे असे दर्शविले आहे की दुसऱ्याच्या धर्माचे पालन जरी सुखाचे असले तरी ते भयप्रद आहे. उदाहरणार्थ क्षुद्र व वैश्य हे जर आपल्यापेक्षा उच्च वर्णाच्या लोकांच्या धर्माचे पालन करू लागले तर उच्चवर्णीयांच्याकडून आपली पूजा करविल्यामुळे व त्यांचा वृत्तीच्छेद केल्याच्या दोषामुळे ते पापाचे भागीदार होतात आणि त्यामुळे त्यांना नरक भोगावा लागतो. याच प्रकारे ब्राह्मण क्षत्रिय यांनी आपल्यापेक्षा हीन लोकांचा धर्म स्वीकारला तर त्यांचे त्या वर्णापासून पतन होते व संकट कालाशिवाय दुसऱ्याच्या वृत्तीवर निर्वाह केल्यामुळे दुसऱ्यांच्या वृत्तीछेदाच्या पापाचेही फळ त्यांना भोगावे लागते. याचप्रमाणे आश्रम धर्म व इतर सर्व धर्माच्या बाबतीत समजावे. म्हणून कोणत्याही मनुष्याने आपल्या कल्याणासाठी परधर्म स्वीकारण्याची गरज नाही. दुसऱ्याचा धर्म दिसण्यास कितीही गुणसंपन्न असला तरी जो ज्याचा धर्म आहे त्याच्यासाठीच तो आहे. दुसऱ्यासाठी तो भय देणाराच आहे, कल्याणकारक नव्हे. संबंध स्वधर्माचे पालन करण्यातच मनुष्याचे कल्याण आहे. परधर्माचे सेवन व निषिद्ध कर्माचे आचरण करण्यामध्ये सर्व प्रकारे हानी आहे. ही गोष्ट व्यवस्थित समजून घेतल्यावरही मनुष्य आपली इच्छा, विचार व धर्म यांच्या विरुद्ध असलेल्या पापाचरासाठी का प्रवृत्त होतो हे जाणण्याच्या इच्छेमुळे अर्जुन प्रश्न विचारतो आहे. ताई, होत आहे. आणखी कोणतं याच वाचायचं याच उत्तर जे आहे सगळ्यात शेवटच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. 18व्या अध्यायामधला 66वा श्लोक. की हे सगळं जे आहे याला आपण कर्म जे आहेत तू अर्पण कर म्हणून. कोणाला काही हो. बोलायचं आहे? हा, मी एक मिनिट मी बोलते. हा, बोला. कोणत्या प्रश्नाविषयी चालू होता हा? प्रश्न मला काढावा हॅलो, लागेल, एक मिनिट. हा मी नंतर जॉईन झाले ना. हा हा. कोणता प्रश्न चालू होता हा? हे प्रश्न क्रमांक म्हणजे श्लोक क्रमांक 35वा चालू होता, अध्याय 3. नाही नाही नाही, प्रश्नाविषयीच होता ना हे वाचणं उत्तर. तर तो नाही प्रश्न नाही, कोणता सहज होता? सहज वाचला होता प्रश्न, अध्याय 3. हा हा, ठीक आहे. हा. मला काय वाटलं म्हणजे महान पापी म्हणजे कशातून तरुण निघतो कशाने, नाही त्याविषयी नाही, काय की तो. ऍक्च्युअली प्रश्न असा आहे, भगवान ने हा हा, ज्ञान ठीक आहे. प्राप्ति के लिए प्रणाली के किस प्रणाली के लिए अर्जुन को ओके, कहा है.
किस अध्याय का कौन सा श्लोक है? हाँ प्रणाली का अर्थ क्या है? सांगू शकतीस? हाँ नाही झालं ना त्या दिवशी हो. विनोदाताई ते श्राप त्याने सांगितले ना. हो. चौथ्या अध्याय हा प्रणाली सांगितले ना ते 8 प्रणाली 37 पासून ते 3-4 श्लोक सांगितले ते 40 पर्यंत. हो. हा चौथ्या अध्यायातला का हो. 37 ते 40? हा हा आणि आता हे 1 मिनिट हा. हे पहिल्याच प्रश्नाचं चालू आहे ना आपलं? हाँ मग भगवान ने गीता जी में समग्र स्वरूप की व्याख्या 3 श्लोकों में की है. बर. हे चालू हा आहे का? हा, हा सांग. तर मग समग्र स्वरूप जे आहे ना ते हम्म. 7व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक मयी आसक्त मना पार्थ त्या श्लोकामध्ये आहे. त्याच हे 30वा पण आहे 7व्यातला 30वा हा श्लोक पण आहे. 30वा पण आहे आणि पहिला पण म्हणजे पहिल्यापासून सांगू लागले ना ते हो आहे. हो. हा 7वा अध्याय का ताई? 7वा अध्याय हा समग्र रूप मयी आसक्त मना बघा ना तुम्ही. मयी आसक्त मना पार्थ योग युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. तू मला जाण मी या समग्र रूपामध्ये आहे. ताई समग्र अध्याय रूपामध्ये क्रमांक आणि श्लोक क्रमांक सांगा ना त्याचा. हे 7वा अध्याय 7वा श्लोक ज्ञान क्रमांक विज्ञान योग 1, आणि 30. पहिला हा. एक अध्याय 31 7 पहिला श्लोक. पहिला श्लोक, हा आणि 30वा श्लोक 31 पण. हा 30वा पण श्लोक समग्र रूप. हम्म. समग्र रूप. हा अजून कोणते कोणते राहिलेले आहेत काढायचे? भगवान चौथा प्रश्न सुचिताताई, चौथा प्रश्न सांगा ना. महान महान से सेठ. पापी हा वास्ते माझ्याकडे आहे. महान से पापी के उद्धार के लिए भगवान ने क्या उपाय बताया है. हा तर चौथ्या आता प्रश्नाचं याच्यामध्ये चौथ्याच ना. महान से 1 मिनिट पापी के सांगते लिए मी. 18वा अध्याय मधलं 66वा श्लोक ना. हा तो पण आहे नाही चौथ्या अध्यायातला 36वा श्लोक ज्ञानानं महान से महान 36वा श्लोक कोणता आहे चौथ्या अध्यायातला? मी आत्ताच काढले. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः. घे बरं. तो श्लोक वाचून बघा त्यामध्ये पूर्ण आहे बघा. काही आला. मग मला वाटतं लिहायचं तू आपलं सुस्त आहे तुला काहीतरी हा हा, नाही मध्ये ना. आवाज बंद आणि कर. आहे का? हा. येऊन जाऊन दुसरा तंबाखू तंबाखू. आवाज येत नाहीये. कोण बोलतंय? हा येते ना कोणता मला. श्लोक म्हणला ताई तुम्ही? 36वा अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः. नाही नाही अध्याय अध्याय सांगा ना. चौथा श्लोक क्रमांक 36. या 2 श्लोकातच सांगितलंय का ते? 9व्या अध्यायामधला 30वा श्लोक पण येतो बघा. नाही तो आहे ना याच्यासाठी येतो पहा. 9व्या अध्यायातला महान 30, पापाच्या 31 आणि उद्धारासाठी. 32. ऐक ना नाही 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 तो नहीं ह्या तिसऱ्यासाठी 36वा श्लोक. गीता जी में किन श्लोकों में किन प्राणियों को भगवान प्राप्ति होती है. ताई मला असा एक प्रश्न पडलाय की हम्म. आता जे हे म्हणजे 5 प्रश्न आहेत, हा प्रश्नसंच जो आता दिलेला आहे ना, आता हा. टाकलेला, हम्म. हा तर हा त्यामध्ये असे प्रश्न आहेत, त्याचं स्वरूप थोडं म्हणजे कठीण आहेत ते प्रश्न, की त्यांना पर्टिक्युलर एकच श्लोक अपेक्षित आहे का उत्तरासाठी सांगणं. आपण संदर्भ देऊ शकतो, पण एकच प्रश्न विचारलेला, एकच श्लोक विचारलेला आहे बऱ्याचशा प्रश्नामध्ये. नाही आता तर लास्टचा कसा प्रश्न विचारलाय बघा, त्याच्यामध्ये 2च श्लोक विचारलेले आहेत तुम्हाला. हा ते कर्मयोगाचे आहेत फक्त श्लोक कर्मयोगाचे 2. सांगायचे. हा कर्मयोगाचे श्लोक सांगायचे हा आणि 2च तुम्हाला लिहायचंय. दोन्हीचा बरोबर. विस्तार आहे, तो स्वतंत्र प्रश्न व्यवस्थित विचारलेला आहे. हा पण जसं की हे चौथा बाकी प्रश्न आहे, तर त्यात त्यांना एक श्लोक अपेक्षित आहे, तो जरा थोडासा कठीण जातो मग असं एक श्लोक शोधायला. इकडे ऐका ना 36व्या अध्याय हे चौथ्या अध्यायातला 36वा श्लोक आहे. त्या महान से पापी उद्धार के लिए
भगवान ने क्या उपाय बताया है याच्यासाठी हो ज्ञान हा. आणि तिसरा जो आहे ना गीताजी में किन श्लोकों में किन किन प्राणियों को भगवान प्राप्ती हो सकती है, तर तो 9व्या अध्यायातला 30, 31 आणि 32वा श्लोक आहे बरोबर त्याच्यासाठी, त्या बरोबर प्रश्नासाठी. की त्याच्यामध्ये असं दिलेलं शूद्र आहे वैश्य अपिचेत सुदुराचारो हा अपिचेत हा सुदुराचारो भक्तो भजते माम मामन्य अनन्य भाग. म्हणजे हम्म किती जरी पापी असला तरी जर मला ज्ञानानं जर भजलं तर तो मला हे होतो, म्हणजे त्याचा उपायच ते आहे. बरोबर की हम्म. त्याचा जर दृढ विश्वास असेल आणि दृढ त्यांनी जर हे केलं तर तो सुद्धा काय महात्मा होऊ शकतो अशा पद्धतीने. हा, हा. 5व्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कर्मयोगाचे 2ऱ्या अध्यायातला 71वा श्लोक आणि 5व्या अध्यायातला 5वा हे बरोबर आहेत का? तिसरा अं, अध्याय कर्मयोगच आहे ना पूर्ण. 5व्या प्रश्नासाठी 5व्या हो हो. प्रश्नासाठी तिसरा अध्यायामधला कर्मयोग 19वा श्लोक ताई. हा. तिसऱ्या अध्यायातला भगवान ने 19वा कर्मयोग. श्लोक आणि 30वा आणि श्लोक. तिसरा हो. तस्मात् सक्तं सततं कार्यं कर्म समाचरः हा 19वा श्लोक येतो. आणि सगळ्यात महत्वाचा श्लोक तो आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कशामध्ये भगवत प्राप्ती के लिए. भगवान 5व्याच्यातला जो आहे ना, जे कोणी 2 श्लोक लिहिताल हा नाही तर हा येतो कर्मण्यवादी मयि सर्वाणि कर्माणि संन्यासाध्यात्म चेतसा हो तो पण निराशीर चालतो ना. भूत्वा दुरासक्त हा हा. सर्व कर्म मला अर्पण करून टाक म्हणून आलेला आहे ना तो. हा हा. आणि हे पण तसंच आहे ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू हो कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. एवढ्या लहान वयात सगळं बरोबर हे कोण आणि छोट्या बाकी मुलांचं झाले का? हा बोला ताई. त्याच्यात पाचवी बरेच श्लोक प्रश्न निघू मध्ये शकतात. हा? कशामध्ये कर्म कर्मामुळे काय कर्मयोगामुळे ईश्वर त्यांनी प्राप्ती भगवत प्राप्ती. दोनच श्लोक विचारले ताई. त्यांनी जर दोनच श्लोक विचारले तर आपल्याला त्याच्यामधून शोधून काढायचं की दोनच श्लोक तयार करायचे आपल्याला. त्यांनी काय केलंय, बरं. भगवान मग त्या ने 2 श्लोकावर कर्मण्य. स्पष्टीकरण द्यायचं का? हा दोनच ऐका ना, श्लोक विचारल्यावर दोनच श्लोक सांगायचे आपण. 10 आणि 19. हा ताई, तिथं प्रथमाबद्दल त्या आल्या तेच प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे का उत्तराखंडच्या? प्रश्नपत्रिका आल्या नाहीत ते अजून. हे आपण मग ते आलं ते आधीचे प्रश्न सोडवत आहोत. आपण सध्या आपण आधीचे प्रश्न सोडवत आहोत सगळे प्रॅक्टिस कारण म्हणून. माझा तीनचा भगवद्गीतेचा क्लास होता ना, त्यामुळे मला जॉईन होता नाही आलं ना L4चा. आधीचे सगळे व्हिडिओ पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आणि आहे. मी पुस्तक पण घेतलंय, साधक संजीवनी पुस्तक पण घेतलंय. मी बर तेच बर विचारणार होते, प्रश्न आले की काय, कुठे येणार आपल्याला ते? सगळं नंतर सांगते ताई. विद्याताई हा सगळं नंतर सांगते विद्याताई. आता सध्या आपण अभ्यास करूयात, हे सगळेजण आहेत तर. प्रॅक्टिस. हा शॉर्ट मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर एकदा सांगा ना, खूप अशी गडबड गडबड झाली वाटतं, मला लिहिता नाही आलं नीट. प्लीज ताई. ताई आता पहिला प्रश्न घ्या की समग्र हा. स्वरूपाचा जो आहे ना व्याख्या कोणते लोक आहे आणि ती 12 तत्वाचं ते कुठं सापडेल हे थोडं शांततेत घ्या. खूपच गोंधळ झाला. एकाच वेळेस सगळे प्रश्न येऊ लागले. हा हा, फक्त प्रश्न पहिला पहिला प्रश्न श्लोक, सांगा. सांगा. हे बघा प्रश्न अध्याय आणि श्लोक क्रमांक, अध्याय आणि श्लोक क्रमांक एवढंच सांगा ताई, म्हणजे बर पटापट लिहा. हा प्रश्न सांगा ताई पहिले. हा आता हे बघा एक मिनिट. भगवान ने गीता जी में समग्र स्वरूप की व्याख्या किन श्लोकों में की है? समग्र के रूप के अंतर्गत कौन 12 तत्व आते हैं? एक मिनिट हा हे बघा हा आता पहिला प्रश्न आहे. त्याचा श्लोक क्रमांक येतो, अध्याय क्रमांक 7 मध्ये येतो आणि श्लोक क्रमांक 4 आणि 5 येतो. आता श्लोक परत वाचते एकदा. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृती भिन्न दृष्टधा. प्रकृती अष्टधा. आणि 5वा श्लोक येतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला 12 तत्व मिळत आहेत. तर ते 12 तत्व असे आहेत: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बुद्धी, आत्मा, मन. अहंकार. ही भौतिक झाले, याला आपण अपरा प्रकृती असं म्हणतो.
आणि याच्यानंतरचे जे चार आहेत म्हणजे त्याला जीव, आत्मा, ईश्वर, त्याला परमात्मा असं म्हणतो, कर्म आणि काल, ही चार झाली, ही पराप्रकृतीचे लक्षणं झाली, म्हणजे पराप्रकृती झालेली आहे. आणि याच्यामध्ये भगवंताचं समग्र स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे? बाकी काही चुकलं का? नाही. नाही ना? हा. ताई अध्याय कोणता आहे? अध्याय क्रमांक 7 आणि श्लोक अध्याय क्रमांक 4 क्रमांक आणि 5. 7 मध्ये श्लोक क्रमांक 4 आणि 5. ताई ही प्रथम परीक्षा आहे की मध्यमा? ताई हे मध्यमाच आहे ना? सगळ्यांसाठी उपयोगी आहे. मध्यमा, प्रथमा सगळ्यांसाठी उपयोगी आहेत. नाही, हे प्रश्न आता प्रथमात नाही होते ना. हा, मध्यमाचे प्रश्न आहेत हे. अच्छा. हा. ताई मला ह्या प्रश्नावर एक सांगा, हे जे समग्र रूप आहे मग त्याचा संबंध आपल्याला त्या विश्वरूपामध्ये जे 7वा वगैरे जो श्लोक आहे की तो ज्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला तुमचं पूर्ण ऐश्वर्य रूप दाखवा, समग्र रूप दाखवा, म्हणजे आधी विभूती सांगितल्या 10व्या अध्यायात आणि 11व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की मला तुमचं समग्र रूप दाखवा तुम्ही म्हणून. तर त्याचा संदर्भ आपल्याला ह्या प्रश्नात घेता येणार नाही का? परतत्व विचारले त्याच्या संदर्भातच लिहायचंय ना आपल्याला. समग्र रूप म्हणजे ते मी कशामुळे विचारते की तिथं पण समग्र रूपाचं अशी आणि प्रार्थना केली तिथे ना की 11व्या 10व्या अध्यायामध्ये अध्यायात भगवंत आपल्याला विभूत ताई तिथे 11व्या अध्यायामध्ये समग्र रूपाचं दर्शन घडवलेलं आहे. म्हणजे समग्र रूप कसं होतं, ते नुसतं समग्र नव्हतं तर ते विराट रूप होतं पूर्णपणे, आणि त्याचं वर्णन केलेलं आहे विराट हो रूपाचं. हो हो हो. बरोबर आहे की नाही? माझी तीच शंका होती की आपल्याला ते घ्यायची गरज आहे का नाही, कारण की तिथं त्याचा उल्लेख झालेला आहे ना समग्र रूपाचा. बरोबर, घ्यायची गरज नाही, कारण की तिसऱ्या अध्यायात अर्जुनाने विनंती केली होती ना की तुम्ही मला 10व्या अध्यायात सगळ्या विभूती सांगितल्या, आणि विभूती सुद्धा भगवंत काय म्हणतात, ह्या एका विभूतीचे हे इतके प्रकार झालेत, जवळजवळ 184 का 94 काहीतरी विभूती सांगितल्यात ना. मग आता त्या विभूती तुमच्या छोट्या एवढ्या मोठ्या आहेत, तर तुमचं जे समग्र रूप आहे ते काय आहे ते मला इच्छा झाली पाहण्याची, तर ते तुम्ही दाखवा असं जी अर्जुन प्रार्थना करतो, तर त्याचा संबंध ह्या प्रश्नामध्ये घ्यायचा नाही. ओके, ठीक आहे चालेल, झाला माझा प्रश्न. ओके. प्रश्न क्रमांक दुसरा काय होता बघा. आधी प्रश्न वाचते, मग कोणीतरी उत्तर द्या. आपली 10 मिनिटांमध्ये परत लिंक संपणार आहे आज. ऍक्च्युली आजची मीटिंग प्रॉब्लेम आलेला आहे. ज्ञानप्राप्तीसाठी भगवानाने कोणती प्रणाली सांगितली आहे? कोणत्या अध्यायातील श्लोक आहेत? आता हे कोण मला सांगतो? उत्तर सांगा. अवंती सांग. हो. 4था अध्याय 33 ते 37 श्लोक. हा, अध्याय कोणता? 4था. अध्याय 4 33 ते 37 श्लोक. अध्याय 4. शिष्याने ज्ञानासाठी नम्रपणे गुरुकडे जाऊन त्याच्याकडून सेवाभावाने आणि प्रश्नांची ज्ञान घेणे, हीच ज्ञानप्राप्तीची प्रणाली आहे. म्हणजे प्रणाली काय आहे इथं? तर गुरु शिष्याचं नातं हे तयार होणं आवश्यक आहे. त्यालाच आपण प्रणाली म्हणतो. आपण हे काल पण डिस्कस केला होता प्रश्न. आता तिसरा प्रश्न कोण सांगतं? गीतेमध्ये कोणत्या श्लोकात कोणत्या प्राण्यांना, भक्तांना भगवान प्राप्ती होऊ शकते असे म्हटले आहे? 9वा अध्याय 9वा 30-31. अध्याय. हा, 9व्या अध्यायामधील 32वा श्लोक आहे. नाही 30-31-32 तिन्ही पण येतो ना. 30-31-32 9व्या अध्यायामधील 30-31-32. आता चौथा प्रश्न होता, महान पाप्याच्या उद्धारासाठी भगवानाने काय उपाय सांगितला आहे? कोणता श्लोक आणि कोणता अध्याय आहे? 36वा श्लोक. ताई
तो प्रश्न आहे ना, उनमें से कोई एक श्लोक अर्थ सहित अन्वय लिखिए, या 30, 31, 32 पैकीच लिहायचंय ना? हो, 30 हो हो 31 त्यामध्येच पैकी कोणताही लिहायचा. नाही नाही, त्यापैकीच लिहायचं. हा, हम्म. हो, त्याच्यातलंच लिहायचं. हाँ, महान से पापी के उद्धार के लिए भगवान ने क्या उपाय बताए? चौथा अध्याय 36वां श्लोक. पापी चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. आम्ही हा, बरोबर आहे. 18वा अध्याय पण सांगितला होता ना, 18वा अध्याय 66वा श्लोक. ताई 18वा अध्याय पण सांगितला होता तुम्ही, 66वा श्लोक. हो, त्या अध्यायातला 66वां श्लोक. मग ते एकदा आणि वाचलेलं आहे एकदा मी. बघून घ्या 18वा अध्यायामधला 66वा श्लोक, कारण त्याच्यामध्ये सगळं समग्र आले शेवटी, की तू हे कर म्हणून. आम्हाला एक ते 6 अध्याय प्रथमाला. 66वां पण श्लोक. काही मदत करणार नाही बापा मला त्या सर्व परीक्षेत. धर्मांनी त्याच्यात परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व मला ना पापेभ्यो. घरून लिहून द्यायचे. तो कसा काय कोण आलेला बोलायला नाही? लागले? ते पाठवायचे लिहायचे. पाठवायचं ते पुष्पाताई, इकडे आहेस ना पुष्पाताई. सर्व हे सुचिता, धर्मान परित्यज्य मामेकम तो शरणम व्रज. कशासाठी आलेला आहे श्लोक माहितीये का? काय? सर्व धर्मांचा हम्म, त्यज्य. हम्म, हा हम्म, श्लोक कशासाठी आलेला आहे? हम्म, ज्यावेळेस अर्जुन दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे शरण ये म्हणतो 7व्या श्लोकामध्ये. हम्म. आणि हा 66वा श्लोक आहे. त्यानं पूर्ण शरणागती पत्करलेली असते. पण त्यांनी काय सांगितलं? पापीला कोणता उद्धार के लिए भगवान ने क्या उपाय बताए? तर अपिचेत दुराचारो, म्हणजे किती जरी पापी असला, दुराचारी असला, तर तो ज्ञानाने पवित्र होतो. आणि त्याच्यासाठी तो उपाय सांगितलेला हा शरणागतीचा श्लोक आहे. अच्छा. 66वा आणि दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक. हा. तो कोणता आहे? दुसऱ्या अध्यायातला 7वा श्लोक. याच्यावर पण एक प्रश्न आहे बरं का. दुसऱ्या शरणागती केव्हा पत्करली आणि शरण यायला केव्हा सांगितलं? शरण गेला केव्हा? दुसऱ्या अध्यायात. आणि पूर्ण शरणागती 18व्या अध्यायामध्ये 66वा आहे. बरोबर आहे ना? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? नाही का कट झालाय? येतोय 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 येतोय. ताई आवाज. हा. आता शेवटचा राहिला एक प्रश्न ना, 5वा. हो. भगवानाने कर्मयोगाद्वारे भगवत प्राप्ती कोणत्या श्लोकात सांगितली आहे? 2 श्लोक अर्थासह लिहा. आत्ताच सांगितलं आपण तो, की भगवत प्राप्तीसाठी तिसरा अध्याय 19वा श्लोक आणि तिसराच अध्याय 30वा श्लोक. तिसरा अध्याय अजून कोणता? 19 आणि 30 का? हा, 19 आणि 30वा श्लोक. तिसरा अध्याय. हा. 5व्या अध्यायातला 5वा श्लोक सांगितला होता ताई आधी. कुठला? 5व्या अध्यायातला 5वा श्लोक. आधी जेव्हा आपण डिस्कशन केलं ना, तेव्हा मी लिहून ठेवलं 5व्या अध्यायातला 5वा श्लोक म्हणून. 5व्या अध्यायातला मग 5वा श्लोक. हा, असं मला तुम्ही सांगितलं होतं आता मगाशी. ज्ञानयोगांना जे परमधाम प्राप्त होते, तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो. नाही ताई, हा नाही येत. 5व्या बरं, मध्ये अध्यायात श्लोक येत नाही. सांगितलं होतं म्हणून मी लिहून नाही ठेवलं. नाही ठीक आहे, नाही. मी थोडं हा हा फक्त तिसऱ्या अध्यायातला 19 आणि 30वा श्लोक ना ताई? हा, बरोबर. ओके ओके. अजून कोणाला काही बोलायचं? फक्त 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. ताई कोणी फक्त ताई, एकच श्लोकात येतं मग? एकच ही श्लोकात येतं ती ताई? प्रश्नपत्रिका तुम्ही दिली ती येणार आहे का परीक्षेमध्ये? ती परीक्षेची आहे का तयारी? मागचे प्रश्न आहेत ते येणार आहेत का म्हणून मागच्या नाही आहेत का? सांगू शकत मी. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. हा,
म्हणजे सोडवून पाहायचे आहे, तयार करायचे आहे ना. सोडून पाहून तयार करून ठेवायचं, त्यामधूनच काही ना काहीतरी थोडंफार इकडे तिकडे होत असतं जनरली. होत ठीक आहे, ठीक आहे. तो पहिल्या प्रश्नामध्ये चौथा म्हणजे उपप्रश्न आहे, 12 तत्व से आप क्या समझते हैं? उन 12 तत्व 12 से आप क्या हाँ समझते हैं? तर ताई याचं पहिलं तत्ववेचनेमध्ये आहे ना उत्तर त्या श्लोकामध्ये. हाँ श्लोक क्रम हे 12 तत्व जे आहेत ना ताई, हाँ ते तुम्ही सांग, पण आप क्या समझते हैं उसके बारे में? अच्छा म्हणजे म्हणजे आपण आपण आपलं मत सांगायचं आहे तिथे. प्रत्येकाला जे समजेल ते जे समजेल ते सांगायचं. काही जे तत्ववेचनेमध्ये तत्व प्रत्येकाला आहेत वाटेल त्यांनी त्याच्यात. खायचं. हो तत्ववेचनेमध्ये छान बरोबर. दिलेलं आहे याच्याविषयी. आपण म्हणजे सांगड घालून द्यायची आप क्या आयोगाची त्याच्यात. समजते हे तर असं सांगितलंय त्यांनी की जगातील भौतिक स्थूल आणि हा आध्यात्मिक सूक्ष्म अशा सर्व शक्तींचा एकत्रित संयोग म्हणजेच भगवंताचं तत्व आहे. अच्छा. हा पंचतत्व आणि पुढचे 4. ही कठीण भाषा नाही येतो ताई आम्हाला. खूपच झाली आहे ही भाषा. ताई थोडक्यात त्या 12 तत्वांचे नाव सांगता येतील का पटकन? आत्ताच सांगितले ना ते, आपल्या व्हिडिओ मध्ये आहेत, सांगितलं परत सापडतील. पृथ्वी, पाणी, पंचमहाभूते अग्नी, आणि वायू, आहे पण पृथ्वी, पाणी, अग्नी, हं, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार असे 8. चित्त, अहंकार. हा हं. पराप्रकृती अपुरा प्रकृतीमध्ये येणारे सगळे येतात ते बघा. मॅडमने आताच सांगितले जीव, आपल्याला, ताईंनी. ईश्वर, कर्म आणि काल. जीव, ईश्वर, आहे कर्म आणि काल. कर्म आणि काल. हं. अध्याय कुठला आहे ताई? हॅलो, हा अध्याय बोला. कुठला आहे 12 तत्वांचा? 7वा सातवा अध्याय. 7वा अध्याय. 7वा अध्याय 4था 5वा श्लोक. हा 4था आणि 5व्या श्लोकामध्ये आहे. परत आपल्याला हे पुस्तकामध्ये बघून घेता येतं मग. हो हा एक तर हे वाचून आपलं तत्वविवेचनेमध्ये तयार पूर्ण करायचं दिलेलं उत्तर. आहे. तत्वविवेचनेमध्ये पूर्ण दिलेलं आहे मॅडम हो हे. हो तेच म्हणलं ना, हो तत्वविवेचनेमध्ये हे पूर्ण दिलेलं आहे. त्याला आपण आजूबाजूच्या श्लोकाचा पण घेऊ शकतो आणि आजूबाजूच्या श्लोकाचा आधार घेऊन त्याचं उत्तर आपण तयार करू शकतो. बरोबर. चालेल. आज आपली इथेच मीटिंग संपत आहे. आपण इथेच थांबूयात आता, कारण वेळ झालेला आहे. धन्यवाद ताई, छान ओके. मार्गदर्शन केलं ताई तुम्ही. तत्वविवेचने प्रथमाला नाही लागत ना? नाही 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 नाही